त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सगळ्यांचं अत्यंत महादैवत आहे। त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यापूर्वी मालवण हे ठिकाण अत्यंत सृष्टी सौंदर्याने नटलेलं असं ठिकाण आहे। या ठिकाणी समुद्र तिन्ही बाजूला आहे आणि समुद्राने वेढलेला अशा पद्धतीचे मालवण आहे। पण या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ला तर समोरच आहे। तर मालवण सारख्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा निर्णय नेव्ही डिपार्टमेंटने घेतला आणि 8 महिन्यापूर्वी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या ठिकाणी त्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी आले आणि देशभरामध्ये अनेक पुतळे आहेत, हजारो पुतळे आहेत। महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत, देशामध्ये काही ठिकाणी आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे देशभरामध्ये आहेत, महात्मा गांधींचे पुतळे अनेक ठिकाणी आहेत आणि अनेक नेत्यांचे आणि इतिहासामध्ये ज्यांची नावं आहेत अशा अनेकांचे पुतळे देशभरामध्ये आहेत। पण मोठं वादळ न येता हा पुतळा या ठिकाणी पडावा ही गोष्ट अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। पुतळा जो आहे तो पुतळा बसवला, त्या पुतळ्याची ऑर्डर कोणी दिली याची चौकशी आवश्यक आहे। त्याचबरोबर एका नवोदित अशा कलाकाराला संधी द्यायला हरकत नाही, परंतु एवढ्या मोठ्या पुतळ्याची जबाबदारी त्याच्यावर देणं म्हणजे अत्यंत चुकीचा असा निर्णय तो होता। आणि तो जो पुतळा आहे, देशामध्ये पुतळे बनवणारे महाराष्ट्रातले जे कलाकार गाजियाबाद दिल्लीमध्ये आहेत, राम सुतार, त्यांनी देशातले अनेक पुतळे बनवलेले आहेत। मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा हिंदू मिलच्या जागेवर बसवण्यात येणार आहे, त्या पुतळ्याची ऑर्डर त्यांना दिलेली आहे आणि तो पुतळा 350 फुटाचा आहे, 100 फुटाचं फाउंडेशन आहे। तर अशा पद्धतीनं ते अत्यंत चांगले कलाकार असतानाही त्यांच्याकडे ऑर्डर न देता ती ऑर्डर एका कल्याणमध्ये राहणाऱ्या नवीन अशा कलाकाराला देणं हाच निर्णय अत्यंत चुकीचा होता। त्यानंतर आता तो जो पुतळा बसवण्यात आलेला आहे त्याचे नटबोल्ट आणि काय त्याची चौकशी त्याचे संपूर्ण पाहणी योग्य होणं अत्यंत आवश्यक होतं, ती सुद्धा पाहणी करण्यात आलेली दिसत नाही आहे। आणि त्यामुळं मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवारजी यांनी सरकारच्या वतीने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याच्यामध्ये कुणी असेल तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका सरकारची आहे। त्यामुळे विरोधकांनी या संबंधामध्ये संताप व्यक्त करायला हरकत नाही, परंतु याच्यामध्ये राजकारण आणण्याची आवश्यकता अजिबात नाही। ज्यावेळेला माननीय नरेंद्र मोदी 30 तारखेला वाढवण धरणाच्या भूमिपूजनाला आल्यानंतर पालघरमध्ये त्यांनी स्वतः या प्रकरणाच्या या संबंधामध्ये माफी मागितलेली आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे अनावरण आहे त्यांच्या हस्ते झालं आणि तो पुतळा 8 महिन्यामध्ये पडणं ही अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे, म्हणून प्रधानमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे। पण त्याच्यावर सुद्धा विरोधकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी हाच त्यामध्ये प्रश्न विचारला की मी तर माफी मागतोच आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या या घटनेबद्दल, पण सावरकरांचा अपमान ज्या राहुल गांधींनी केला त्या राहुल गांधींनी मात्र माफी मागण्याची अनेक वेळेला माफी मागण्याची मागणी झाल्यानंतरही त्यांनी माफी मागितली नाही। त्यामुळे त्यांनी एवढंच म्हटलं होतं की त्या संबंधामध्ये काय माफी मागण्यात आली नाही, पण त्याच्यावर सुद्धा विरोधकांनी राजकारण केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की झालेली घटना ही सगळ्यांसाठीच अत्यंत चुकीची आहे। झालेल्या घटनेबद्दल आम्हा सर्वांना दुःख आहे आणि अशा पद्धतीचे पुतळे मी कन्याकुमारीला जाऊन अनेक वेळेला आलेलो आहे, अनेक समुद्र मी सगळे पाहिलेले आहेत आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो आहे न्यूयॉर्कमध्ये तो एकदम समुद्राच्या मध्ये आहे। तर त्या ठिकाणी मी अनेक वेळेला जाऊन अमेरिकेमध्ये आलेलो आहे, तो सुद्धा पुतळा कधी असा पडलेला नाही।
त्यामुळं एखादं मोठं प्रचंड असं वादळ आलं, त्या वादळामध्ये घरं पडतात, अनेक वस्तूचं नुकसान होतं. अशा वेळेला एखादा पुतळा पडला तर आपण समजू शकतो. पण असं कसलंही चक्रीवादळ नसताना फक्त पुतळा पडावा आणि एवढी मोठी हवा इथं आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे, हवा आहे, परंतु पुतळा तो योग्य बनवण्यात आला नव्हता, त्याचं फाउंडेशन योग्य बनवण्यात आलं नव्हतं, त्या पुतळा जो बसवला तो योग्य पद्धतीनं बसवण्यात आला नव्हता आणि पुतळा जो आहे तो बरोबर बनवण्यात आला नव्हता. त्यामुळे पुतळा जर असा स्ट्रॉंग मजबूत असता तर कदाचित पुतळा तिथून अजिबात हलू शकला नसता. त्यामुळं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी अशी आपली मागणी म्हणण्यापेक्षा तर सरकारच्या वतीनं सरकारने आदेश दिलेले आहेत. परंतु पोलिसांनी मात्र लवकरात लवकर आरोपींना पकडलं पाहिजे. एका आरोपीला पकडलेलं आहे, परंतु मुंबई आणि महाराष्ट्राचे जे पोलीस आहे ते सगळ्या देशामध्ये प्रसिद्ध पोलीस आहे, म्हणजे पोलीस यंत्रणा आहे. तर त्या पोलीस यंत्रणेने लवकरात लवकर ते पळून गेलेले आहेत, फरार आहेत असं म्हणणं चालणार नाही आहे. 26 तारखेला ही घटना घडलेली आहे, आता 5-6 दिवस होत आलेले आहेत. तर ताबडतोब जे संबंधित आरोपी आहेत त्यांनाही पकडलं पाहिजे आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून त्याच्यामध्ये जे जे दोषी लोक आहेत त्यांच्यावर कडक अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे अशी आपली या संबंधातली मागणी आहे. तुम्ही म्हटलं की वाऱ्याचा वेग नव्हता आणि त्याच्यातून हा पुतळा पडला नाही, पण मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी पहिल्याच दिवशी पत्रामध्ये नोंद आहे की 45 किलोमीटर वेगाची वारे असल्यामुळे हा पुतळा पडला असं त्यांचं म्हणणं होतं. हा नाही, मुख्यमंत्र्यांनी म्हटले ते खरी गोष्ट आहे की त्या दिवशी वारा मोठ्या प्रमाणामध्ये होताही, परंतु माझं मत असं आहे की त्या वाऱ्यामुळं पडला, पण तो तेवढ्या वाऱ्यामुळं पडता का कामा नये. वाऱ्यामुळं पडलेला ही गोष्ट त्यांनी मांडलेली खरी आहे, पण तो पुतळा जर मजबूत असता तर तेवढ्या वाऱ्यामध्ये तो पडू शकला नसता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पडण्याचं कारण कुठलं आहे, तर हवा ही मोठ्या प्रमाणात होती आणि त्यामुळं पुतळा पडलेला आहे. परिसरातही पडलं पाहिजे, परिसरात सुद्धा काहीतरी पडलं पाहिजे ना. म्हणजे वारं होतं, तर त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं व त्यामुळं पुतळा पडलेला आहे. पण तरी सुद्धा याची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहे. त्यांनी आपलं मत व्यक्त करताना व पुतळा पडण्याचं कारण कुठलं आहे, त्या दिवशी वारं हे जास्त होतं, वादळ नसलं तरी वारं जास्त होतं, पण एवढ्या वाऱ्यामध्ये पुतळा हलू शकत नाही जर कुठलंही घर इथं पडलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे, पण तरी त्यांनी सगळे चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितलेली आहे आणि मला असं वाटतं की आता विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्रित बसून चांगला पुतळा कोण बनवू शकेल, कोणाला ऑर्डर द्यायची ही सूचना विरोधकांनी करावी. हे आंदोलन करा, ते आंदोलन करा, ठीक आहे, भावना व्यक्त करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये, पण याच्यामध्ये राजकारण न आणता झालेली ही चूक आहे आणि ज्यांची चूक आहे त्याच्यामध्ये भावना सरकारची चांगलीच होती. नरेंद्र मोदींना आणून त्याचं लोकार्पण करणं, त्याचं अनावरण करणं ही भावना अत्यंत चांगलीच होती, परंतु पुतळा मात्र हा चांगला बनवण्यात आला नाही ही गोष्ट खरी आहे आणि म्हणूनच ही दुर्घटना घडलेली आहे. आता राणेंचा गट आणि ठाकरेंचा गट यांच्यामधला राडा हा पहिला राडा नाही आहे, तर यांचे राडे अनेक वेळेला झालेले आहे आणि या दोघांचे का होतात राडे याचं मला पडलेलं आहे कोडे. त्यामुळं ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये राडा वास्तविक इथं असा राडा व्हायला नको होता, म्हणजे ठीक आहे. आणि एकतर पोलिसांनी सुद्धा एका ग्रुपला त्या ठिकाणी सोडायला हवं होतं, म्हणजे दोन्ही ग्रुप त्या ठिकाणी गेले, सगळ्यांना जाण्याचा अधिकार आहे तिथं पुतळ्याच्या जागेवर, पण एकाला तिथे गेल्यानंतर मग हा कदाचित राडा झाला नसता. त्यामुळे पोलिसांनीच एका ग्रुपला अगोदर अडवायला हवं होतं, एका इकडे मागे एकाच वेळेला सगळे तिथं गेले आणि त्या ठिकाणी जो काय प्रकार घडलेला आहे तो प्रकार तेवढा बरोबर नाही आहे. तर असं होऊ नये, कारण आता उद्धव ठाकरेंची जे नेते सगळे आहेत, आदित्य ठाकरे आहेत, हे सातत्यानं आरोप करतायत
खोक्यांचे आरोप करतायत, अनेक आरोप करतायत, मिंदे म्हणून त्यांच्यावर आरोप करतायत. वास्तविक मी माझ्या राजकीय जीवनामध्ये अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप मी पहिल्यांदाच पाहतो आहे. एक तर एवढे आरोप प्रत्यारोप करून चालणार नाही. पूर्वीचं राजकारण होतं ते नीतिमत्तेवर आधारलेलं होतं. एवढे आरोप मी मंत्री असताना त्यावेळेला विरोधकांचा आदर करण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांची असायची आणि सत्ताधाऱ्यांची आज जी भूमिका ही विरोधकांचा आदर करणारी आहे. पण विरोधकच एवढे बेफाम झालेले आहेत की त्यांना सत्ता न मिळाल्यामुळं तडफडत ते त्या ठिकाणी आहेत आणि सातत्यानं सरकारवरती आरोप करतायत. कुठली गोष्ट चांगली असेल तर पूर्वीच्या काळामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्याला चांगलं म्हणण्याची भूमिका असायची. अलीकडे हे सगळं राजकारण बदललेलं आहे. कुठलाही निर्णय सरकारने किती चांगला घेतला तरी त्याला विरोध करायचा. ती योजना अशीच आहे तशीच आहे अशा पद्धतीनं हे सगळं चालायचं. आता पूर्वीच्या काळामध्ये BJP अनेक वर्ष सत्तेच्या बाहेर राहिलेली आहे. 1982मध्ये BJPचे 2च खासदार होते आणि आता कधी 10 वर्षापासून आणि अटलीच्या काळामध्ये 5-6 वर्ष BJP किंवा NDA सत्तेवर आली तर काँग्रेस आणि विरोधकांना तळफडाट झालेला आहे. नरेंद्र मोदींचं जे काम आहे ते विकासाच्या दिशेनं पाऊल उचलणारे ते विशाल असे नेते आहेत आणि विचार करून निर्णय घेणं हे त्यांच्या जीवनामधलं महत्त्वाचं अशा पद्धतीचं पाऊल आहे. त्यामुळं सगळे निर्णय जे आहेत ते विचार करून घेतात आणि त्यामुळं देशातले 25 कोटी लोक गरीब रेषेच्या वर आलेले आहेत आणि आज रोडचं डेव्हलपमेंट आहे, रेल्वेचं डेव्हलपमेंट आहे, एअरपोर्टचं डेव्हलपमेंट आहे आणि गरीब लोकांना न्याय देणं ही भूमिका आमच्या सरकारची आहे. गरीब असतील, युवा असतील, महिला असतील, किसान असतील या सर्वांना न्याय देण्याची भूमिका नरेंद्र मोदींची आहे. पण नरेंद्र मोदींनी काही केलं तरी विरोधक हे त्याच्यावर आगपाखड होऊन आरोप करतात. कारण नरेंद्र मोदींनी घेतलेल्या निर्णयामुळं मतदार त्यांच्या पाठीचे आहेत. या वेळेला ज्या लोकांना आणीबाणीच्या काळामध्ये जेलमध्ये टाकलं ते कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट हे सगळे हे नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी एकत्र आले. पण सगळे एकत्र येऊन सुद्धा नरेंद्र मोदींना ते हरवू शकले नाही. जरूर आमच्या जागा कमी झालेल्या आहेत पण आमच्या NDA सरकारला क्लिअर अशा पद्धतीची मेजॉरिटी आहे आणि त्यामुळं आमचं सरकार हे 5 वर्ष चालणार आहे. सत्ता येतात जातात, लोकांच्या मनामध्ये जे आहे त्या पद्धतीनं मतदान होत असतं. त्यामुळं आम्हाला मतदान कमी होण्याचं कारण हे आहे की संविधानाच्या मुद्द्यावर जनतेशी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संविधान बदललं जाणार आहे बाबासाहेबांचं, तुमचं आरक्षण जाणार आहे, या देशात हुकुमशाही येणार आहे अशा पद्धतीचे मुद्दे इलेक्शनच्या काळामध्ये सातत्यानं मांडण्यात आले. संविधानाचं पुस्तक सातत्यानं लोकांना दाखवण्यात आलं आणि हे बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे अशा पद्धतीची भूमिका मांडण्यात आली आणि त्यामुळं काय राज्यामध्ये आम्हाला नुकसान झालेलं आहे. आपल्याला माहीत आहे की मध्य प्रदेशमध्ये सगळ्या सीट निवडून आल्या, दिल्लीमध्ये सगळ्या सीट निवडून आल्या, हिमाचल प्रदेशमध्ये उत्तराखंडमध्ये सगळ्या सीट निवडून आल्या. पण महाराष्ट्र असेल किंवा उत्तर प्रदेश असेल आणि वेस्ट बेंगॉल असेल आणि राजस्थान असेल या 4 राज्यामध्ये आमचं थोडं नुकसान झाल्यामुळं आमच्या 101 जागा कमी झालेल्या आहेत लोकसभेमध्ये. ठीक आहे, आम्हाला लोकांचा निर्णय मान्य आहे, लोकांनी जे मतदान केलेलं आहे. पण आज आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे आणि मोदींनी इतिहास घडवलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर 3ऱ्यांदा ते प्रधानमंत्री झालेले आहे आणि पुढच्या वेळेला सुद्धा आम्ही अशी कामं करणार आहोत की ठीक आहे सत्ता येणार नाही पण लोकांच्यासाठी काम करणं. ज्या राज्यामध्ये आमची सत्ता नाही त्या ठिकाणच्या लोकांना मदत करणं ही आमची भूमिका आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की येणारी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये मोठा संघर्ष या विधानसभेच्या आणि तरी जरी आम्हाला लोकसभेमध्ये जागा आमच्या 17 जागा निवडून आल्या, त्यांच्या 30 जागा निवडून आल्या, 1 जागा अपक्ष आली, तरीसुद्धा यावेळेला आम्हाला विश्वास आहे की यावेळेला संविधानाचा मुद्दा तर चालणार नाही, यावेळेला विकासाचा मुद्दा तर चालणार आहे. विरोधकांनी किती प्रयत्न केले तरी त्यांना सत्ता मिळणं अत्यंत अशक्य आहे आणि त्यांनी एकदा तर अशा पद्धतीनं मला वाटतं की आम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये 180पेक्षा जास्त जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे
आणि त्या दिशेनं आम्ही काम करतो आहोत. आता आपण विरोधकांकडे सहकार्याची भावना व्यक्त केली आहे. आपण हिंदू मिलचा प्रोजेक्ट आता मोठ्या प्रमाणात करतोय, त्याच्यात विरोधकांचं आहे सहकार्य. मला वाटतं समिती वगैरे केली आहे आता. तसं आपण इथे प्रयत्न करणार का दोघांमध्ये त्या प्रश्नावरती एकत्र आणून त्यांना हा नवीन प्रोजेक्ट पुतळ्याचा करायचा? हां, तर आता त्या एखादी मला तर त्याची सगळी माहिती नाही आहे, पण अशा एखाद्या पुतळ्याची समिती करायला हरकत नाही. अनेक वेळेला अनेक समित्या ज्या असतात त्या सत्ताधारी आणि विरोधक अशा एकत्रपणे समित्या अनेक वेळेला असतात. शासकीय आहे त्यामुळं नेव्हीचा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे शासकीय आहे. हां, त्यामुळं मग मला असं वाटतं की यावेळेला विरोधकांनी सोबत घेऊ अशा पद्धतीची एखादी समिती जर बनवली आणि त्या समितीनं शिफारशी कराव्यात त्या पुतळ्यात काम कोणाला ते द्यायचं, ते किती फुटाचा टेंडर माग, अशा पद्धतीनं मला वाटतं की तसा विचार करायला हरकत नाही. मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन, देवेंद्रजी बोलेन, अजितदादाजी बोलेन आणि अशा एखादी जर समिती बनवली, अशा जर इथं आता हा विषय थोडासा लोकांच्या मध्ये थोडा जास्त चर्चेमध्ये आहे, त्यामुळं विरोधकांनी सत्ताधारी मिळूनच लोकशाही आहे. लोकशाहीचा अर्थच असा आहे की सत्ताधारी आणि विरोधक मिळून कायदे बनवणं, आपल्या राज्याला देशाला पुढे घेऊन जाणं हे आपल्या लोकशाहीमध्ये दोघांचं एक कर्तव्य आहे. त्यामुळे अशी एखादी जर समिती बनली तर मला वाटतं त्यामध्ये विरोधी पक्षाचे नेते आहेत, सगळ्या पक्षाचे त्या नेते आहेत, त्यांना घेऊन एखादी समिती बनवावी आणि त्या समितीनं शिफारशी कराव्यात की हा पुतळा कसा असावा, तो किती फुटाचा असावा, तो कोणाला द्यावा, अशा पद्धतीची चर्चा करू. जर हा प्रश्न पुढे आला तर मग हा जो सध्या थोडा राजकीय विषय थोडा होतो आहे तो त्याचा होणार नाही. त्यामुळं शासकीय स्मारक होईल ना, शासकीय स्मारक आहे तसं नेव्हीने केलं. ठीक आहे ना, हा ठीक आहे. एखादी समिती बनवायला हरकत नाही. म्हणजे तशी समिती बनवली तर हा वाद पुन्हा तेवढा राहणार नाही आहे. सगळ्यांनी मिळून हा पुतळा बनवायचा आहे, तर असं करायला हरकत नाही. सर, आपने अभी मालवण राजकोट में दौरा किया है, राजकोट किले में दौरा किया है, जो घटना की है उसके बारे में आपका क्या है? हाँ, तो मतलब जो राजकोट का दौरा मैंने किया है और यहाँ जो छत्रपति शिवाजी महाराज जाने माने हमारे छत्रपति थे, उन्होंने बहुत बड़ा संघर्ष पूरे देश भर में भी किया था, महाराष्ट्र में भी किया था. मुगलों के साथ बहुत बड़ा संघर्ष शिवाजी महाराज ने किया है, इसीलिए उन्होंने देश को बचाया है. लेकिन शिवाजी महाराज के पुतले को बचा नहीं पाई. मतलब यहाँ सिंधुदुर्ग जिले में मालवण में जो 8 महीना पहले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के हाथों से इसका लोकार्पण समारोह हुआ था और 8 महीने में एक आधा स्टैचू गिरना, ये मुझे लगता है कि देश भर में पहली घटना होगी. इसी तरह का स्टैचू कभी नहीं गिरा है. और जब कोई बहुत बड़ा ऐसा चक्रवादल आता है उसमें बहुत बड़ा नुकसान होता है, उसमें ऐसा कभी एकाधी घटना घटती है. लेकिन मैंने देखा है कि पूरे देश भर का, दुनिया भर का समुद्र मैंने देखा है और वहाँ समुद्र के बीच में भी स्टैचू है, वो कभी गिरे नहीं है. और अपने महाराष्ट्र में भी है, इंडिया में भी है. जिस तरह कन्याकुमारी आप जाते हैं तो वहाँ हिंदी महासागर है, अरबियन सी है, बंगाल का उपसागर है, वहाँ 3 समुंदर है. 3 समुंदर का पानी एक साथ वहाँ है, वहाँ भी हवा बहुत आती है. वहाँ भी कुछ स्टैचू उधर है, लेकिन वहाँ कभी ऐसा प्रसंग आया नहीं है. लेकिन ये छत्रपति शिवाजी महाराज का पुतला गिरने का कारण यही है कि उसी दिन हवा ज़्यादा थी, ये बात सही है, लेकिन ये पुतला ही ठीक नहीं बनाया था. ये पुतले की ऑर्डर सही आर्टिस्ट को नहीं दी गई थी और पुतला बनने के बाद इसका जो पुतला जो खड़ा करते हैं उसमें मतलब जिस तरह सिंसियरली काम करना चाहिए था वो भी काम वहाँ नहीं हुआ ऐसा दिखता है. और इसीलिए इतनी हवा से स्टैचू गिर गया है. ये हमारे लिए बहुत बड़ी धक्कादायक घटना है, बहुत बड़ी गंभीर घटना है. और इस घटना से पूरा देश मतलब बहुत बड़ा नाराज है कि भाई शिवाजी महाराज का स्टैचू ऐसा कैसा गिर गया है. और इसीलिए आज मैं यहाँ आया हूँ और माननीय नरेंद्र मोदी साहब ने भी 30 तारीख को जब वो पालघर में आए थे, वाडवन जो वहाँ मतलब बंदर जो बनने वाला है,
तो वहाँ कम से कम 76,000 करोड़ का बंदर बन रहा है। वहाँ 4 लाख से ज़्यादा लोगों को नौकरियाँ मिल रही है। उसमें लोकल लोगों को नौकरियाँ ज़्यादा आवश्यकता है और जो भी स्थापित लोग हैं उनको भी वहाँ नौकरी मिलनी चाहिए। तो वहाँ जब प्रधानमंत्री जी आए थे तो प्रधानमंत्री जी ने हाथ जोड़कर माफ़ी मांगी है महाराष्ट्र की जनता की। शिवाजी महाराज के पुतले का जो कुछ मतलब ऐसा गिर गया है उसके लिए मैं जनता की माफ़ी मांगता हूँ। और नरेंद्र मोदी जी ने माफ़ी मांगी है, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने माफ़ी मांगी है। और इस स्टैचू को बनाने का जिन्होंने काम किया है, इसको रखने का जिन्होंने काम किया है, फाउंडेशन बनाने का जिन्होंने काम किया है, तो ऐसे जो भी मतलब लोग इसमें संबंधित है ऐसे सब लोगों पर कड़ी कार्रवाई होनी चाहिए। और जो स्टैचू बनाने वाला जो है उसको फांसी की सज़ा होनी चाहिए, ऐसा मुझे लगता है। जिस पर महिलाओं पर भी अत्याचार करने वालों को फांसी की सज़ा देने का एक प्रावधान है, कानून बना है। लेकिन ये स्टैचू ऐसा गिरना है देश भर में, दुनिया भर में ऐसा कोई स्टैचू गिरा ऐसा कोई नज़र नहीं आया है। पहली घटना ऐसी मुझे नज़र आती है। और इसीलिए जो मुख्य जो आरोपी है स्टैचू बनाने वाला उसको फांसी की सज़ा मिलनी चाहिए और बाकी सब की इंक्वायरी करके जो जो लोग दोषी हैं उनके ऊपर भी कठोर कार्रवाई होनी चाहिए। और एक मेरी सूचना है कि अभी ये स्टैचू बनाने के लिए अगर मैं मुख्यमंत्री जी से बात करूँगा और एक अगर विरोधी सत्ताधारी और विरोधक और जो अलग अलग क्षेत्र के एक्सपर्ट लोग हैं ऐसे लोगों की एकाधी समिति बनाकर ये स्टैचू दोबारा ऐसा घटना ना घटे, इसीलिए एकाधी समिति बनाकर वो समिति इसका स्टडी करे, किसको स्टैचू देना है, कितने फीट का देना है, कैसा स्टैचू बनना चाहिए। इसी तरह का सभी लोगों को साथ में लेकर अगर ये समिति सिफारिश करती है उसको स्वीकार कर अगर पुतला बनता है, पुतला यहाँ बिठाया जाता है तो ऐसी घटना नहीं घटेगी। तो इसीलिए सबको विश्वास में लेकर इसमें आगे चलना चाहिए। लेकिन ऐसी घटना जब घटती है तब हर बार राजनीति करने की आदत आजकल विरोधी पार्टियों को लगी है। जो भी अच्छा काम होता है उसके लिए भी विरोधक मतलब हमेशा राजनीति करते हैं। उन्होंने राजनीति करने की आवश्यकता नहीं है। घटना घटी है, इसकी निंदा सब लोगों ने की है, सरकार ने भी इसकी निंदा की है, इसकी पूरी जांच करने के आदेश दिए हैं। इसीलिए मुझे लगता है कि हम सब लोग मिलकर लोकतंत्र तो सरकार जिनको सत्ता मिलती है उनको सहयोग देने का काम विपक्षी दलों को होता है और सब ने मिलकर आगे बढ़ना चाहिए। और देश को मजबूत करने के लिए विरोधी दलों का भी सहयोग, उनके सुझाव लेने की आवश्यकता होती है। तो इसी तरह मुझे लगता है इस स्टैचू के इसमें भी एक समिति बने और उसमें दोनों सत्ताधारी और विपक्षी दलों के लोगों के साथ साथ जो एक्सपर्ट लोग हैं ऐसे कुछ लोगों को भी इसमें लिया जाए और एक समिती बनाई जाए, ऐसा मुझे लगता है। तर तुम्ही आता मगाशी म्हणालात की राडे का होतात त्याचं कोडं आहे तुम्हाला पडलेलं. आपण आता पूर्वी सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे, आधीचं सरकार बदलं आणि आताचं. पण ते कोडं कसं सोडत तुम्ही जरा जबाबदारी घेतली की पुढाकारीला सुटू शकेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नाही, मी जबाबदारी घ्यायला तयार आहे, पण माझं ऐकलं पाहिजे. माझं जर ऐकलं, माझं उद्धवजींनी जर ऐकलं असतं, उद्धवजींनी जर 1919 मध्ये की आपण एकत्र निवडणूक लढलेलो आहोत, त्यामुळं आपण एकत्रितपणे सरकार बनवलं पाहिजे. तसं सरकार बनवलं असतं तर मला वाटतं की आज ही वेळ आली नसती. आज उद्धवजींवर आपलं जे धनुष्यबाण जे निशाण आहे तर हे आपल्याकडून त्यांच्याकडून गेलेलं आहे आणि त्याला ते स्वतः जबाबदार आहेत असं माझं मत आहे. त्यामुळे उद्धवजी जर आमच्यासोबत आले असते तर काही अडचण आली नसती आणि अजून वेळ गेलेली नाही आहे. उद्धवजींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला न लागता त्यांनी पुनर्विचारी करायला काही हरकत नाही आहे. मध्यंतरी नरेंद्र मोदीजींनी सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे उद्धवजींनी परत बॅक टू पॅव्हेलियन, बॅक टू इंडिया महायुती असा निर्णय घेतला तर नंतर हे राडे होणार नाही. ऑक्टोबर नंतर त्याचा विचार होईल काय? दिवाळीनंतर काय होईल नाही, काय होऊ शकतं राजकारणामध्ये, काही होऊ शकतं. पण उद्धवजींनी थोडंसं शांतपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि संजय राऊत यांनी ते पत्रकार आहे, ते आमचे चांगले मित्र आहे. सामनामधून त्यांचं लिखाण अत्यंत चांगलं गाजलेलं आहे. त्यामुळं त्यांनी सुद्धा थोडंसं उद्धवजींना मार्गदर्शन करावं आणि एवढं चिडून राजकारण होत नाही आहे. त्यामुळं शांत डोक्याने जर आपण पुढं गेलो तर आपल्याला आपला फायदा होतो, समाजाचा फायदा होतो. त्यामुळे उद्धवजी जर इकडं परत आले तर नारायण राणे आणि आदित्य ठाकरे यांचे राडे होणार नाहीत. चला ठीक आहे. साहेब, महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण राज्यात जोडे मारो आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण राज्यात सरकारच्या विरोधात आणि आज सुद्धा फटाक्याच्या विरोधात मला वाटतं की जोडे मारो आंदोलन वगैरे आता हा एक प्रसिद्धी मिळवण्याचा स्टंट आहे. आता जोडे मारो, कुणाला जोडे मारायचे, आणि जोडे मारायचे म्हटलं तर आम्ही सुद्धा जोडे मारू शकतो, पण आम्ही कुणाला जोडे मारणार नाही. आम्ही सगळ्यांना हात जोडू, पण आम्ही कुणाला जोडी मारणार नाही. त्यांना ठरवलं असेल, त्यांना पोलिसांनी परवानगी दिली की नाही मला माहीत नाही आहे. कदाचित पोलिसांची परवानगी अशा आंदोलनाला मिळणार नाही. मोर्चा काढा काय हरकत नाही आहे, पण जोडे मारू आंदोलन जे आहे त्याला कदाचित पोलिसांची परवानगी मिळणार नाही. जसं बंद या प्रकरणावर जाहीर करण्यात आला होता, त्याला कोर्टाने बंदी केली, पण नंतर त्यांनी आपल्या लोकशाहीच्या पद्धतीनं आंदोलन केलं, त्यांना अधिकार आहे. त्यामुळं जोडो मारो आंदोलन जे आहे ते अशा पद्धतीनं जाहीर करणं योग्यता नाही. त्यांनी जोडो मारो अशा पद्धतीचं आंदोलन न करता त्यांनी वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करायला हरकत नाही. लोकशाहीमध्ये बसणारं आंदोलन करायला हरकत नाही, त्यांना तो अधिकार आहे. पण आता आंदोलन करण्यापेक्षा पुतळा कसा चांगला बनेल इकडे लक्ष दिलं पाहिजे. आंदोलनामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आता पुतळ्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि जोडो मारो आंदोलन त्यांनी मागे घ्यावं अशा पद्धतीची माझी त्यांना विनंती आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता पक्ष संघटना आपल्याकडे इथे कोकणामध्ये परत बांधण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करणार असतात? माझा प्रयत्न असा आहे की आता माझा पक्ष हा मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये तिसऱ्यांदा मंत्री आहे आणि बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की माझ्या पक्षाचा लोकसभेत एक खासदार नसताना हे आपल्याला संधी. मोदीजींना माहीत आहे की माझा पक्ष छोटा पक्ष आहे, पण तो सगळ्या देशभरामध्ये आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत, मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे, आसाम आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, सिक्कीम आहे, अरुणाचल आहे, त्रिपुरा आहे, या सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे. बाकीच्या ठिकाणी माझा पक्ष आहे, पण कोकणामध्ये जसा स्ट्रॉंग पक्ष व्हायला पाहिजे तेवढा अजून आमचा नाही. पण इकडं माझं लक्ष आहे. आम्ही आता प्रकाश मोरे एक आमचे चांगले जुने बुद्धिस्ट नेते आहे, त्यांना कोकणाचा अध्यक्ष बनवलेलं आहे आणि सगळ्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष चांगला आहे. त्यानंतर रत्नागिरीमध्ये अनेक तालुक्यात आमच्या शाखा आहेत. सिंधुदुर्गमध्ये थोडी आमची संख्याही कमी आहे, पण आमची बौद्धांची संख्या कमी आहे, पण बाकीचा समाज आहे, त्या समाजाला पक्षात आणलं पाहिजे. त्यामुळं रमाकांत जाधव आमचे आहेत, ते आमच्या स्टेट कमिटीवर आहेत. त्यांनी आता ही जबाबदारी घेऊन त्यांनी इतर समाजाला पक्षात आणलं पाहिजे. कुणबी समाज आहे, मराठा समाज आहे, मुस्लिम समाज आहे, या सर्व समाजाला आपल्या पक्षामध्ये आणून पक्षाला एक व्यापक अशी बैठक देणं अत्यंत आवश्यक आहे. तसा आमचा प्रयत्न आहे.